मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील वेदव्यास इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश सुरू. विवेकानंद एज्युकेशनल ट्रस्टचे वेदव्यास इंग्लिश मीडियम स्कूल व लिटिल वेदास श्री प्रायमरी इंग्लिश या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू आहे. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी ग्रेड 1ली ते 10वी पर्यंत वर्ग सुरू आहे. सदर शाळेत सायंटिफिकल, टेक्निकल, स्पोर्ट्स, डिसिप्लिन, आर्ट, एज्युकेशन, ह्युमन सायन्स यावर भर दिला जातो. तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. सदर शाळेत मोजक्याच जागा शिल्लक असून पालकांनी त्वरित त्याचा लाभ घ्यावा. संपर्कासाठी शाळेच्या लिटिल वेदास प्री प्रायमरी स्कूल, गणराया सोसायटी, साईबाबा मंदिर जवळ, टिटवाळा पूर्व या ठिकाणी संपर्क साधावा किंवा शाळेच्या 98 92 22 30 46 या नंबरवर संपर्क साधावा. जीवनदीप महाविद्यालयात शेतकरी मेळावा उत्साहात. सेंद्रिय शेती व जीवामृताचे प्रत्यक्ष प्रशिक्षण. शेतकरी बांधवांना आधुनिक आणि सेंद्रिय शेतीचे तंत्र अवगत व्हावे या उद्देशाने जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे IQAC भूगोल, समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगतानाच गायीच्या शेणापासून बनवले जाणारे जीवामृत आणि त्याचे शेतीतील फायदे यावर प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. भारतीय संस्कृतीचे जतन करत सर्व पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प आणि तुळशीचे रोप देऊन करण्यात आले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांना बदलत्या हवामानानुसार कोणती पिके घ्यावीत आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर कसा करावा याचे मोलाचे मार्गदर्शन केले. विशेषतः हरी ओमजी शर्मा यांनी जीवामृत कशा प्रकारे तयार करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. जीवामृताच्या वापरामुळे जमिनीचा पोत कसा सुधारतो आणि उत्पादनात कशी वाढ होते हे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. या शेतकरी मेळाव्याला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, संचालिका स्मिता घोडविंदे, प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच BK बिर्ला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर नागेशजी पवार, पशुधन विकास अधिकारी कल्याण डॉक्टर वसंतजी सुरोशे, कृषी अधिकारी पंचायत समिती कल्याण बाबासाहेब शिंदे, जयराम लोणे, नामदेव टेंबे, दिलीप बुटेरे, हरिओमजी शर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिनेश धनगर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर विजय हेरोडे, प्राध्यापक डॉक्टर विजय हेरोडे, प्राध्यापक राजू ढसाडे, प्राध्यापक हनुमंत मेंगाळ, प्राध्यापक जया देशमुख, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, NSS स्वयंसेवक आणि NCC कॅन्डिडेट्स यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.